कशा आहेत सर? मजेत ना? मी ललित पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉगवरती. मित्रांनो, आज गणेश चतुर्थी आहे, तर आज बाप्पा आपल्या सर्वांकडनं निरोप घेणार, म्हणजे घरघरातून आणि मंडळातून, आणि मोठे मोठे बाप्पा निघाले त्यांच्या गावी. सो खूप दुःखही वाटतं, कारण की वर्षभर आपण त्या गोष्टीसाठी थांबलेलो, म्हणजे वर्षभर आपण बाप्पासाठी थांबायचो, आणि कसे हे 11 दिवस कसे हे 11 दिवस निघून गेले काहीच समजलं नाही. तर आज मी चाललोय गिरगाव चौपाटीला, आणि गिरगाव चौपाटीला खूप सारे मोठे मोठे गणपती आपल्याला बघायला मिळतील. तर बघूया आपल्याला कोणते कोणते मिळतात. स्पेशली करून लालबागचा राजाचं विसर्जन 16 आहे. तर आज यंदाच्या वर्षी मी बोटीमधनं जाणार आहे. तर 5:30 वाजलेले आहेत. सो पटकन निघूया, कारण की राजाचा टाईम झालेला गिरगावला यायचा. तर त्या सांगतच खूप सारे मोठे मोठे नामचीन मंडळ आहेत, तर त्यांचेही बाप्पा आपल्याला बघायला मिळतील. सो आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. बघूया आपण आजचा व्लॉग कसा मजा येते आपल्याला, कारण की तुम्हालाही मजा येणार, मला शूट करायला मजा येणार, कारण की मी बोटीमधून चाललेलं, तर ऑब्व्हियसली मला मजा येणार आहे. सो निघूया, कारण की आता इथून मी बाईकवर निघालो, थेट मी एकटाच आहे. तर आपल्याला तिकडं त्याला गिरगावला पण शोधायचं आहे, कारण की गिरगावला नेटवर्कचा खूप इश्यू असतो नेटवर्कचा. आणि ऑलमोस्ट आता बाप्पा सर्व तिथं पोचलेले आहेत. आपल्याला रात्रभर आपल्याला जायला भेटलं नाही, कारण की स्टोरेजचा प्रॉब्लेम. बाकी स्टोरेज खाली केलं आहे फटाफट, आणि रात्रभर त्यासाठी सीन माझा झाला, झोपलोही नाही भाई. रात्रभर स्टोरेज खाली केलं आहे, आणि स्पेशली राहायसाठी केलेलं आहे. तर चला निघूया, बघूया या टायमाला काय काय आपल्याला शूट मिळतं. मंडळी, आता मस्त आपण बोटीवरती आलेलो आहे. आपल्या गौरव भाईची यंदाच्या टायमाला बोटीवरती आलेलो आहे. गेले 2-3 वर्ष मी बाहेर उभा असायचो, म्हणजे राजा जवळ असतो तिकडं समोर तिकडं, आणि आता जस्ट राजा पण आलेला आहे. तर बघूया काही शॉर्ट्स मिळतो काय. आणि यंदाचा आपले कुठे असणार आहेत, डायरेक्ट बोटीमधनं आतमध्ये चाललेलो आहे. तर बघूया आपल्याला कसं काय मिळतं. एक्सायटेड तर खूप आहे, आणि खूप क्राऊड आला. राजाची प्रजा एक नंबर भाई, पूर्ण भरला गिरगाव चौपाटी पूर्ण भरला. लोकांचा उत्साह समोर बोल करून डायरेक्ट माउंटचा याच्यामध्ये येतं, वेगळा भाज्याचा चांगला पेटवाला चायला कुठून निघतं.
फायनली इथं पाऊस आलाय मस्तपैकी आणि आता राजाचा जस्ट आता ट्रॉलीच्या इथं आता ऑलमोस्ट जवळ आहे आणि सर्वांच्या छत्र्या ऑन झाल्या बघा. रंगीबिरंगी छत्र्या चालू झाले तिथे बघा. दिल्ली सोर पाक जेवढा लांब जायल तेवढा भाई छत्र्या दिसतील तुम्हाला. माधुरी माधुरी बसून गेला असं डायरेक्ट पाठी. मंडळी आमचा लालबागचा राजा काय अजून निघाला नाही. खूप प्रयत्न चालू आहेत बट काय प्रयत्न अजून काय सक्सेस झालेले नाहीत. बट आपल्याला पाठवून आता इथून चिंचपोकलीच्या चिंतामणी निघायला विसर्जनाला बघा. आटो मार हे घालताना बस आटो मार रे. आटो मार हे बोट आहे समोर, त्या बोटीने घेतणार.
तू आला, मम्मीचा फोन आला म्हणून मी निघालो. बसवलीला कडू ए तुला बसायला दे ना. ते गुप्ताचं जागा ठोकली आहे. मंडळी विसर्जन अपूर्णच चालू आहे ऑलमोस्ट. आणि आता तो बघा राजा समोरच आहे तिथं. आता वाटतं टायमिंग चेंज केलं आहे थोडा, विसर्जनाचा थोडा डिले केला आहे. तर बघू कसा काय ते. आता बोट आत्ताच जस्ट किनाऱ्यावरती आणले बघा इथं. आणि आता उतरूया खाली आणि बघू कसा पुढचा कसा काय असेल. आत्तापर्यंत तुम्ही जर आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा. बाकी प्रयत्न चालू आहे विसर्जनाचं, पण काय माहिती तर काय बोलू शकत नाही कधी विसर्जन. राजा तर त्याच जागी तिथंच आहे अजून, तिथंच आहे. बघूया आता, निघूया पहिला बोटीमधनं. तर मंडळी आता आपण कप परेडला आलेलो आहे. आपल्या धक्काच आहे ना प्रॉपर. याला मच्छवारनगर म्हणतात. आणि इकडे आपण आहे आणि विषय असा झाला की आपली बाप्पांची जी मूर्ती आहे ती काही कारणास्तव तो तराफा होता ना, तराफ्याला लागू नाही शकली आणि त्यामुळे बाप्पा आपले विसर्जन नाही होऊ शकले. म्हणजे विसर्जन म्हणजे बाप्पा समुद्रातच आहे, पण जसं दरवेळी होता तसं नाही झालं. पण आता हरकत आहे, यांचा असा प्रयत्न आहे की संध्याकाळी करू. आणि सध्या लाटा असे आहेत की मी स्वतः भिजलोय, मी स्वतः पाण्यात उडी टाकली डायरेक्ट, असा विषय होता. तर बराचसा झाला विषय. तर बघा, जर संध्याकाळी आम्ही जर पुन्हा आलो तर तुम्हाला संध्याकाळचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर नवीन बघायला भेटेलच. आणि पण सध्या इथे व्हिडिओला मला एंड करावा लागतोय कारण खूप वेळ लागले. रात्रीपासून जेवलो नाही भाई. ते बाप्पाची ऊर लागलेली. पण ठीक आहे, हरकत नाही चालतं. नेक्स्ट टाइम आम्ही नक्की काहीतरी हा प्रयत्न असेल. बाकी तिथपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण इथून निघूया कारण की आपल्याला बाईक घ्यायची आहे. आमची बोट तिकडे लागलेली आहे गिरगावच्या इथं. आता इथून 7 किलोमीटर बोलते भाऊ. तर इथून बघू तिकडे जाऊया फटाफट. हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. बाकी पुढचा पट्टा असेल तर काय आपण कवर करू.